की रोज पांडुरंगाला नैवेद्य द्यायचा आणि मग स्वतः भोजन करायचं. पांडुरंगाला नैवेद्य अर्पण केल्याशिवाय अन्न ग्रहण करायचं नाही, हा स्वतःचा संकल्प नित्य नियमाने आजपर्यंत सुरू होता. पण उद्या काही कामासाठी व्यापारानिमित्ताने परगावी जावं लागणार होतं. उद्याचा देवाचा नैवेद्य कोण दाखवणार प्रश्न पडला. म्हणून आपल्या 5 वर्षाच्या नाम्याला विचारलं, नाम्या माझं एक काम करशील बाळा, उद्या पांडुरंगाला नैवेद्य तू द्यायचंस. नामदेव महाराज म्हणाले, हो का नाही. वयाच्या 5व्या वर्षी बाबांनी एवढं सुंदर काम सोपवलं, आनंद वाटला. म्हणाले, बाबा जाणार मी उद्या, पांडुरंगाला नैवेद्य मी देणार. आणि निघाले. सगळी तयारी झाली. त्या रात्री झोपले. दुसऱ्या दिवशीची पहाट उजाडायची वाट बघतायत. रात्रभर झोप येईना का, तर पांडुरंगाला नैवेद्य मी देणार आहे, मी समर्पण करणार आहे. हा समर्पण भाव श्रोते हो, भक्तीमध्ये निष्काम भक्ती संतांनी अपेक्षित केली. आम्ही सकाम भक्ती करतो, आम्हाला काहीतरी त्या बदल्यात हवं असतं म्हणून आम्ही भक्ती करतो. नामदेवांनी वयाच्या 5व्या वर्षी काय करावं, काय अलौकिक सिद्धी कमावली असेल त्या वयामध्ये. पहाटेपासून आईच्या मागे लागले. दामाशेटी निघून गेले त्यांच्या कामाला आणि आई लवकर जेवायला तयार कर, मला पांडुरंगाला नैवेद्य द्यायचंय. गुणाई माता म्हणते, नाम्या अरे उठल्या उठल्या देव जेवायला बसणार आहे वय, अरे जरा उजाड होतं दे, मग उठू दे भगवंताला, ते भूपाळी काकड आरती होऊ दे, मग माध्यान्नीला मी देईन तुला नैवेद्याचं ताट, घेऊन जा. नाही कसा बसा वेळ काढला. माध्यान्नीची वाट पाहिली. आता पहाटे उठल्यापासून या 5 वर्षाच्या लेकराच्या पोटात प्रचंड भूक लागलेली. पण बाबांचा संकल्प, बाबांनी सांगितलं होतं, नाम्या पांडुरंग जेवल्याशिवाय आपण जेवायचं नाही. एवढंच एक वाक्य लक्षात ठेवलं आणि नामदेव माध्यान्नीची वाट पाहत बसला. भर माध्यान्नीला गोणाई मातेने सुंदर ताट तयार करून दिलं पंचपक्वान्नाचं नैवेद्याचं. केळीचं पान वरती झाकलं आणि नामयानी ते ताट हातात घेतलं. दुडू राऊळामध्ये धावत गेला आणि पांडुरंगाच्या समोर उभा राहिला. मंडल केलं, ताट ठेवलं, पाणी फिरवलं आणि म्हणाले, करा सुरुवात. आता एवढ्या अर्जवानं काही पांडुरंग जेवणार नव्हता हो. एवढ्या अर्जवानं ते पाषाणातलं चैतन्य हलणार नव्हतं. का रे पांडुरंगा, रोज माझे बाबा येतात आणि आज मी आलोय म्हणून चवण्या ढवण्या लावलेस की काय. तरी पांडुरंग उठे ना बोले ना. 5 वर्षाचा नामया विचार करतोय ना, पांडुरंगा अरे जेव की रे बाबा, तुझ्यासाठी सकाळी लवकर उठलोय, बाबांनी मला सांगितलंय पांडुरंग जेवल्याशिवाय आपण जेवायचं नाही, मला भूक लागली. अरे पांडुरंगा जेव की रे बाबा. पांडुरंगा जेव की रे बाबा. तरी पांडुरंग हले ना बोले ना. मंडळी, समर्पणाचा भाव नैवेद्यातला, आपण म्हणतो नैवेद्यम समर्पयामी, पण आमच्याकडे आम्ही किती हुशार बघा. आमच्याकडे वाक्यच असं बदलतंय, जा रे देवाला नैवेद्य दाखवून आण. तो समर्पण भाव वगैरे नाहीच. मग आम्ही पाणी फिरवतो, दाखवतो नैवेद्य आणि लगेच काढून घेतो. आम्हाला केवढी भीती, खाल्लं बिल्लं तर करायचं काय. माऊली म्हणते, ऐशी कर्मे साम्य दशा जै होय विरेशातई मग आपैसा प्रभू कृपा होय. ती कृपा चालत येते. मुरारी बापू आपल्या प्रवचनात सांगतात, ते म्हणाले, ठाकुर को हमारे साथ बात करने की हर रोज इच्छा होती है, लेकिन मोस्ट ऑफ द टाइम हमारा मोबाइल एक तो स्विच ऑफ रहता है, एक तो रेंज नहीं मिलती, नहीं तो एंगेज रहता है. त्याला रोज आम्हाला भेटायचंय परमेश्वराला, पण आम्हाला दुर्दैवानी वेळ नाहीये, कारण आम्ही इतके धकाधकीचं आयुष्य जगतो. नामदेव महाराज हट्ट करतात, पांडुरंगा जेव की रे बाबा. कटेवरी हात तुझे विटेवरी पाया, कटेवरी हात तुझे विटेवरी पाया. पंढरीच्या पांडुरंगा, पंढरीच्या पांडुरंगा पाहतोसी काय. कटेवरी हात तुझे विटेवरी पाया, कटेवरी हात तुझे विटेवरी पाया, कटेवरी हात तुझे विटेवरी पाया. पांडुरंगा अरे बऱ्या बोलानी जेव रे बाबा. आई आपल्याला जे जे करते ते सगळं तिथं चाललं होतं बरं. आता बऱ्या बोलानी जेव बरं. नाही जेवलास
तर चुलीतलं लाकूड आणून फोडून गाडीन. 5 वर्षाचा नामया पांडुरंगाला अर्जव करतोय, पांडुरंगा जेव की रे बाबा. मंडळी, आमच्या या नारदीय कीर्तनामध्ये जुन्या कीर्तनकारांनी काय बहार केलीये. काल ज्यांचं कीर्तन आपण ऐकलं आफळे बुवांचं, त्यांचे वडील गोविंद स्वामी आफळ्यांनी फार सुंदर पद या कामामध्ये, या आख्यानामध्ये केलेलं आहे. जुन्या काळी काय किंवा आजच्या काळी काय, आमच्या मुलांना पिक्चर मधली गाणी प्रचंड आवडतात. चाल मोहिनी घालते, चाल आवडते, अर्थाशी फारसं घेणं देणं नसलं तरी, आणि मग ती गाणी लगेच पाठ होतात. आमच्या घरातल्या एखाद्या कार्ट्याला म्हटलं बाबा रे अथर्वशीर्ष रामरक्षा पाठ करती, होणार नाही लवकर, पण सैराटचं गाणं लगेच पाठ होईल. हा फरक आहे. मग असं काही सांगितलं जुन्या काळी, घरामध्ये एखादी राधा नावाची आजी यायची कामाला भांडी घासायला, आणि घरातल्या एखाद्या मुलाला तिने सांगावं बाळा म्हण रे गाणं छानपैकी, मस्त माझी अशी भांडी पटकन घासून होतील. आणि त्या बाळानी 8 वर्षाच्या त्या मुलानी गाणं म्हणायला सुरुवात करावी, मेरे मन की गंगा, पुढचं म्हणत नाही. आणि असं काहीतरी त्यानं गाणं सुरू केलं की वडिलांनी येऊन पाठीत धपाटा घालावा, कार्ट्या तुझं वय काय, राधाबाईचं वय काय, तिचं नाव नेमकं राधा, बोल राधा बोल, असं काहीतरी म्हणायला लागला. तू 8 वर्षाचा, राधाबाई 60 वर्षाची, असं काहीतरी करायला आपल्याला शाळा पिक्चर काढायचंय, टाइमपास, शाळा, सैराट सगळंच निघालो. आणि इतक्या आवडीने आम्ही सगळे, आमची लेकरं ते पिक्चर पाहतात, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त. आणि असं काहीतरी घडलं की मुलांना, ठीक आहे तुला हे गाणं आवडतंय ना, गाण्याची चाल आवडतीये ना, मग आता हे गाणं नाही म्हणायचं म्हणाले, गाण्याचे शब्द बदलूया, चाल तीच ठेवूया. काय बुवांनी बहार केलीये. आता नामदेव महाराज पांडुरंगाला अर्जव करतायत, हट्ट करतायत, पांडुरंगा जेव रे बाबा, अशी कल्पना करून गाणं म्हणूया. भोळा पुसतो नामा, भोळा पुसतो नामा, अन पांडुरंग घुमा का, भोळा पुसतो नामा अन पांडुरंग घुमा का, बोल देवा बोल भोजन घेता का नाही, बोल देवा बोल भोजन घेता का नाही, भोळा पुसतो नामा, बोल देवा बोल भोजन घेता का नाही, बोल देवा बोल भोजन घेता का नाही. कानवला हे आवडतेच तुम्हा सारे, रुसणे फुगणे शोभत नाही, सांगू तुला मी किती रे. मग विठ्ठल हसला गाली, आला हात कटेचा खाली, बोल देवा बोल भोजन घेता का नाही, बोल देवा बोल भोजन घेता का नाही. बऱ्याच जणांना शब्द तेच आठवले असतील. नामदेव महाराज हट्ट करतायत, पांडुरंगा जेव रे बाबा, अरे आता 10:30 होतील थोड्या वेळात, तू जर असा जेवला नाहीस किती उशीर करणार आहेस सांग बरं. तरी पांडुरंग जेवायला तयार नाही मंडळी. आता जर पांडुरंगा बऱ्या बोलाने जेवला नाहीस ना, तर बाबा येतील आणि मला विचारतील, नाम्या पांडुरंग जेवला का. मी नाही म्हणालो तर त्यांच्या हाताचा आणि माझ्या पाठीचा काय तो संगम होईल म्हणाले. त्यामुळे पांडुरंगा आता बऱ्या बोलाने जेव, आणि आता जेवणार नसशील ना तर इथे या पायरीवर डोकं आपटून जीव देईन. आता बऱ्या बोलाने जेवला नाही तर इथे या पायरीवर डोकं आपटून जीव देईन पांडुरंगा, असं म्हणायला नामदेव महाराज धावले. 5 वर्षाचा नामया धावला, मात्र धरलं, डोकं धडकन आपटणार. एवढ्यात डोक्याला लागलंच नाही, डोक्याखाली मऊसर हात लागला आणि गाभाऱ्यातला आवाज आला, नाम्या नाम्या, अरे दगडाचा देव कधी जेवतो का रे, दगडाचा देव कधी जेवतो. नामदेव महाराज हुशार म्हणाले, पांडुरंगा
मी काही वेडा नाही. अरे दगडाचा देव कधी बोलतो का रे? बोललास आता बऱ्या बोलानी जेव. साठून पुसून पांडुरंगाला ताट स्वच्छ करायला लावलं मंडळी नामदेव महाराजांनी. आणि रिकामं ताट घेऊन दुडू पळत पळत आपल्या घरी आले. गोणाई मातेला सांगितलं, आई अगं किती नखरे चालले होते, जेवायला तयार नाही, लवकर जेवायला वाढ, आता मला भूक लागली. गोणाई मातेने रिकामं ताट पाहिलं, म्हणाली, नाम्या कार्ट्या, अरे एवढा धीर धरवला नाही होय तुला? सगळ्या मित्रांनी जमून संपवलं ना देवळातच पांडुरंगाला नैवेद्य अर्पण करायला, एवढा धीर धरवला नाही तुला? एवढं सगळं संपवून टाकलंस? नामदेव महाराज म्हणतात, नाही गाई, मी नाही संपवलं. मग कोणी खाल्लं नैवेद्याचं ताट? आई अगं ज्याच्यासाठी होतं त्यांनी संपवलं. नाम्या कार्ट्या, खोटं बोलू नको, खरं सांग, कोणी संपवलं नैवेद्य? आई अगं खोटं कसं बोलायचं हेच मला माहिती नाही, मी खोटं का बोलेन? बरं कुणी बघितलं देव जेवला? ते देव जेवला म्हणतोस ना, कुणी बघितलं देव जेवलेला? आई कुणी कशाला बघायला पाहिजे ग? या डोळ्यानी मी ग पाहिला. कुणी कशाला बघायला पाहिजे? मी सांगतो, मी पाहिलाय. नाम्या खोटं बोलू नको. अगं सांगतो ना कसा जेवला, ऐक तरी. या डोळ्यानी मी ग पाहिला, देव जेवला ग, देव जेवला, देव जेवला ग, देव जेवला, देव जेवला ग, देव जेवला. या डोळ्यानी मी ग पाहिला, या डोळ्यानी मी ग पाहिला, देव जेवला ग, देव जेवला. बर का आई, कसा जेवला सांगू का? तुम्ही पण ऐका हं. काय पांडुरंगाचं जेवण करावं? आई खीर दिली होतीस, मुरडीचा कानवला दिला होतास, कसा जेवला पांडुरंग सांगतो. आई कमरेवरचा काढून हात, कमरेवरचा काढून हात, कालविला तो दूध भात, मोडी मुरडीचा कानवला ग, मोडी मुरडीचा कानवला ग, देव जेवला ग, देव जेवला, देव जेवला ग, देव जेवला, देव जेवला ग, देव जेवला. आता कसा जेवला सांगतो. आई रप्पली ग, रप्पली ग, त्यानं खीर रप्पली ग. रप्पली ग, त्यानं खीर तोंडी लाविली कोशिंबीर, भुरका आमटीचा. क्या बात. म्हणून म्हटलं अशी साथ ही 2 तासापुरती खरी साथ वाटते. भुरका आमटीचा. नाहीतर मग काही ठिकाणी 2 तास साथ नाही 7.5 आहे की काय असा अनुभव येतो. पण मनापासून दोघांना खरंच धन्यवाद देते. क्या बात. भुरका आमटीचा मारियला ग, देव जेवला ग, देव जेवला, देव जेवला ग, देव जेवला. या डोळ्यानी मी ग पाहिला, देव जेवला ग, देव जेवला, देव जेवला ग, देव जेवला.
विश्वास ठेव मंडळी, गोणाई माता तर ऐकतेच आहे. आणि हा सगळा प्रसंग नामदेवाच्या तोंडातनं दामाशेटी ऐकत होते. दाराशी उभे राहिलेले दामाशेटी हातातली पिशवी केव्हा गळून पडली कळालं नाही. नामयाच्या तोंडून ऐकलं, पांडुरंग नाम्याच्या हातून जेवला. 5 वर्षाच्या माझ्या नाम्याच्या हातून पांडुरंगाने जेवण केलं. घरात थांबले नाही, आपण आलोय हे कुणाला कळू दिलं नाही. धावत दामाशेटी राऊळात गेले, पांडुरंगासमोर उभे राहिले आणि व्याकुळ होऊन पांडुरंगाला सांगतायत, पांडुरंगा काय रे, तू आज नाम्याकडून जेवलास. आज माझा नाम्या मला सांगतोय पांडुरंग माझ्याकडून जेवला. खरं सांग पांडुरंगा, तू नामदेवाकडून जेवलास. गेली 40 वर्ष मी तुला नैवेद्य अर्पण करतो. तुला नैवेद्य अर्पण केल्याशिवाय मी अन्नग्रहण केलेलं नाही. आणि आज माझ्या नाम्याकडून तू भोजन नैवेद्य समोर ग्रहण केलास. म्हणजे पांडुरंगा, अरे 40 वर्ष तू उपाशी राहिलास का रे? 40 वर्ष तू उपाशी राहिलास. ते काही नाही, नाम्याकडून तू जेवलास या गोष्टीवर माझा विश्वास नसेल बसत तर मला प्रत्यय द्यावा लागेल तुला. मला पुरावा दे, मला सिद्ध करून दाखव की खरंच नाम्या तुझ्याकडून जेवलाय. आणि मंडळी माझ्या पदरचं नाही सांगत, नामदेव गाथेमध्ये सुंदर अभंग आहे. नामदेव गाथेमध्ये नामदेवांनी उद्धृत केलंय, पांडुरंगाच्या मुखातनं छोटीशी तुपाची धार बाहेर आली आहे या प्रसंगामध्ये. आणि पांडुरंग दामाशेटींना सांगतात, या खोलीत किंवा या गाभाऱ्यात इथे राहत असलो तरी नाम्याने बोलवलं की येणार आहे. त्यांनी बोलवलं की येणार, त्याच्यासोबत खेळणार, त्याच्याशी जेवणार. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये पुढे एवढे थोर नामदेव महाराजांचे सारखे संत आम्हाला मिळाले मंडळी, की पंचक्रोशीमध्ये लहान वयापासून नामदेवांची कीर्तन रंगायला लागली. नामदेवाची अमृत तुल्य वाणी, नामदेवाची 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 अमृत तुल्य वाणी. श्रवणी येता रोचनी येत पाणी, श्रवणी येता रोचनी नामदेवाची. तुल्यवाणी नामदेवाची. चंद्रभागेच्या वाळवंटात नामदेवांचं कीर्तन रंगावं आणि या कीर्तनाला किती संत मांदियाळी हजर राहावी. परमेश्वराचं सर्वाभूती असलेलं व्यापकत्व अस्तित्व नामदेवांनी कीर्तनात सांगावं. आणि कीर्तनाचा प्रभाव अधिकार एवढा मोठा की स्वतः पांडुरंग परमात्मा येऊन कीर्तनामध्ये नाचायला लागायचा. हा भक्तीचा काला सगळ्या संतांनी चंद्रभागेच्या वाळवंटात साजरा करावा. नामदेवांनी काला वाटावा आणि एक टाळी व्हावी. ही कीर्तनातली टाळी, कीर्तनामध्ये श्रोत्यांची लागते ती ब्रह्मानंदी टाळी, ती वेगळी. आपण सगळे निश्चित जागे आहात याची मला खात्री आहे. पण कुठली टाळी बरं? एकची टाळी पिटली चंद्रभागे वाळवंटी, एकची टाळी पिटली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाह्या वाटी. हा नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे बोला, कुणी मागे नव्हतं बरं. सगळ्या संत मांदियाळीमध्ये, आमच्या स्त्री संत मांदियाळीमध्ये जनाबाई एवढंच कशाला, ते मंगळवेड्याची कान्होपात्रा सुद्धा होती. सकळांसी आहे येथा अधिकार. जनी म्हणे बोला, जनी म्हणे बोला नामदेवा अभंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. अभंग बोलता रंग भरला कीर्तनी, अभंग बोलता रंग भरला कीर्तनी.
हरिनाथ महाराज की. नामदेवांनी कीर्तन करावं, पांडुरंगाने कीर्तनात नाचावा, असा भक्तीचा जागर आणि अधिकार कीर्तनाचा आपण प्रसंग जाणता मंडळी. कीर्तन संपलं, सगळ्यांनी नमस्कार करावा. मुक्ताबाई नमस्कार करे ना. ज्ञानादादा मुक्ताईला सांगतायत, मुक्ते अगं नमस्कार तर कर, नामदेवाचा अधिकार मोठा आहे. मुक्ताबाई म्हणतात, दादा याने कुठे केलाय अजून कुणाला नमस्कार? याला एवढंच कळतं मी श्रेष्ठ, मी कोणीतरी मोठा, माझ्याशी पांडुरंग बोलतो. अरे सर्वाभूती परमेश्वर हे कीर्तनात सांगतो, अनुभवाच्या पातळीवर जाणत नाही. त्याला वाटतं फक्त पांडुरंग गाभाऱ्यात आहे, राऊळात आहे. आणि मुक्ताई न राहून आदिशक्ती होती, माऊलीचं अंतःकरण बोलून गेली, दादा अरे अखंड जयाला देवाचा शेजार, कारे अहंकार गेला नाही. भक्तीचा जिव्हाळा नामदेवाकडे आहे, पण सिद्ध भक्त म्हणवायला गुरुकृपेशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून मुक्ताई पटकन बोलून गेली, अरे नाम्या कच्चा रे कच्चा. या प्रसंगामध्ये गोरोबा काका तिथे आले होते. आता वारीमध्ये थापटणं घेऊन ते का आले होते? बहुतेक अशी बरीच कच्ची मडकी असतील, ती तपासायची असतील. आणि थापटणं गोरोबा काकांनी प्रत्येकाच्या मस्तकावर आपटावं. नामदेवांच्या मस्तकावर थापटणं आपटल्याबरोबर नामदेव महाराज संतापले, म्हणाले, अरे असं थापटणं आपटून कळतं का मडकं कच्चं की पक्क ते? पटकन मुक्ताई म्हणाली, अरे अरे नाम्या कच्चा रे कच्चा. नामदेव महाराज संतापले, धावत पांडुरंगाकडे गेले. सांगितलं, पांडुरंगा काय हे, तू माझ्याशी बोलतोस, माझ्यासोबत जेवतो, माझ्या कीर्तनात नाचतो आणि मी कच्चा का रे? पांडुरंगाने सांगावं. भगवंत म्हणाले, नाम्या खरं आहे, सद्गुरु कृपेशिवाय तरुणोपाय नाही. पूर्ण गुरुकृपा मिळव आणि मग परिपूर्ण सिद्ध भक्त म्हणून सिद्धता मिळव. नामदेव महाराज ज्ञानदेवांच्या आणि पांडुरंगाच्या सांगण्यावरून औंढ्या नागनाथला गेले. तिथे गेल्यानंतर आपण जाणता समोरचं दृश्यच असं दिसलं की तिथे डोकं फिरलं. म्हणाले, काय पण पत्ता दिलाय, हे माझे गुरु पिंडीवर पाय ठेवून बसलेले 80 वर्षाचे एक सद्गृहस्थ विसोबा खेचर नावाचे भगवान शंभू महादेवांच्या पिंडीवर पाय ठेवून बसलेत. नामदेव महाराज म्हणाले, अहो म्हातार बाबा, ते पाय तेवढे बाजूला काढा, भगवंताचं अस्तित्व आहे म्हणाले तिथे. विसोबा म्हणाले, अरे मी थकलोय, आता हे पाय तूच उचल आणि अशा ठिकाणी ठेव की जिथे भगवंताचं अस्तित्व नाही. हा उपदेश. सर्वाभूती परमात्मा हे तू कीर्तनापुरतं बोलतोस, पण अनुभवाच्या पातळीवर भगवंत सगळीकडे हे केव्हा जाणशील? पूर्ण गुरुकृपा झाली, सगळी चर्चा झाली, गुरुकृपा पूर्ण मिळवली. आणि आता नामदेव महाराज ज्यावेळी पंढरपुरात आले त्यावेळी मंडळी ज्ञानदेवांनी नामदेवांना सांगावं, नाम्या अरे पंढरपुरात राहून आता भागणार नाही. शिंप्याच्या जातकुळीत जन्माला आलास ना, जगाला कळू दे, नामदेव नावाचा शिंपी हा फक्त कपडे शिवणारा शिंपी नाहीये, अवघा देश आणि अवघा प्रांत शिवायला निघालाय प्रेमाच्या धाग्यानी आणि भक्ती नावाच्या सुईनी. अवघा प्रांत नामदेव महाराजांनी जोडलाय मंडळी. 1 वर्ष ज्ञानदेवांच्या बरोबर सबंध भारतभर तीर्थावळी केली आहे. त्यानंतर ज्ञानदेवांनी संजीवन समाधी घेतली आणि पुढची 40 वर्ष अव्याहतपणे नामदेव महाराज पंढरपुरात न येता सबंध भारत भ्रमण करत राहिले. भागवत धर्माचा प्रसार प्रचार, भागवत धर्माची पताका फडकावत राहिले. आज महाराष्ट्रातलं नव्हे, भारतातलं एकही राज्य असं नाहीये की जिथे नामदेव महाराजांच्या खुणा नाही आहेत. गुरुग्रंथ साहिबा हा शिखांचा धर्मग्रंथ, त्या ग्रंथामध्ये नामदेवांचे अभंग आहेत. गेल्या काही वर्षापूर्वीचं मराठी साहित्य संमेलन पंजाब प्रांतामध्ये घुमान या ठिकाणी भरलं होतं, तिथे नामदेवांचं मंदिर आहे. अनेक ठिकाणी नामदेव महाराज पोहोचले. आणि ज्यावेळी सगळ्यात मोठं आयुष्य मिळालेला हा संत 80व्या वर्षी पंढरपुरात आले मंडळी. वयाच्या 80व्या वर्षी नामदेवांनी पंढरपुरामध्ये पाऊल ठेवावं, घरी नाही गेले, थेट पांडुरंगाकडे गेले. जनाबाई नावाच्या संत नामदेवाची दासी म्हणून घेत होत्या स्वतःला. नामदेवांच्या पश्चात खरं तर जनाबाईंनी नामदेवांचा प्रपंच सांभाळलाय, पंढरपुरातल्या लोकांची मानसिकता सांभाळली. आणि हे सगळं करून नामदेव महाराज ज्यावेळी पंढरपुरात आले, थेट पांडुरंगाकडे आले. म्हणाले, आता घरी नाही जाणार, आता कुठेच नाही जाणार. ज्या पायरीवर उभा राहून तुझ्याशी पांडुरंगा 5व्या वर्षी भांडलो ना, त्याच पायरीचा चिरा होऊन आता शेवटचा श्वास घेणार. कारण कळालं होतं भगवंत फक्त मंदिरात नाही, तो सगळीकडे आहे. जिव्हाळ्याने जर त्याची भक्ती केली, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. हा जिव्हाळा काय होता नामदेवांचा, काय कळालं होतं भक्तीचं मर्म,
तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र देवा विठ्ठल देवा पुरा देवा विठ्ठल देवा पुरा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र माता विठ्ठल पिता विठ्ठल चराचरामध्ये भगवंताचं अस्तित्व जाणवायला लागलं. माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल तीर्थ क्षेत्र विठ्ठल 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 तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल आठच्या कीर्तनाची वेळ 8:30 वाजता कीर्तनाला सुरुवात झाली मंडळी. तरी सुद्धा आज आपण शेवटपर्यंत उपस्थित राहून मला प्रतिसाद दिला. मनापासून सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते. सगळ्यांच्याबद्दल कृतज्ञतेत राहायला मला आवडेल. सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होते. झालेली सेवा भगवंत चरणी राष्ट्रमातेच्या चरणी अर्पण करताना माझ्या दोनही साथीदारांचे आदरणीय फडके सर आणि पाठक दादा मनापासून दोघांनाही अत्यंत विनम्र भावाने वंदन करते आणि दोघांनाही धन्यवाद देते. या उत्सवाचे सगळे संयोजक, मला ज्यांचा फोन कायम येत होता तेवढं एकच नाव मला माहिती आहे, मला माफ करा, सगळ्यांच्या नावांचा उल्लेख मी करू शकत नाही, पण ज्यांनी ज्यांनी या सगळ्या उत्सवांसाठी पूर्ण आपलं सगळं वेळ आणि सगळी ताकद पणाला लावली आहे आणि एवढा सगळा भव्य माहोल तयार केला आहे, मनापासून सगळ्यांना धन्यवाद देते. RD पाठक सरांना मनापासून नमस्कार करते, धन्यवाद देते. बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतःकरणाने क्षमा करा. जे काही चांगलं आहे ते माझ्या सगळ्या गुरुजनांचं आहे आणि ज्या चुका असतील त्या माझ्या आहेत. मनापासून पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार करते. तुकोबराय पूर्व रंगाच्या मूळ पदामध्ये हाच आशय व्यक्त करतात. भगवंताप्रती जिव्हाळा राहू दे, तोच जिव्हाळा आमच्या नात्यामध्ये राहू दे, तोच जिव्हाळा आमच्या देशाप्रती आमच्या मनात राहू दे. समाज, राष्ट्र, धर्म आणि मग अंतिम टप्प्यावर आमचं उपास्य दैवत, अशी सगळी उपासना चारही खांबांवर आमच्या आयुष्याची व्हावी. परमेश्वराची भक्ती जिव्हाळ्याने करता यावी. हाच जिव्हाळा तुमच्या माझ्या अंतःकरणात वाढावा, रुजावा, यासाठी तुकोबारायांचा हा अभंग भैरवीमध्ये मूळपद गाते. पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार करते. आरती लगेच घेऊया जोडून. महाराज मूळपदात आठव करता
हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की. सगळ्या संतांनी जे मागणं मागितलं ते मागणं मागूया आणि कीर्तनाला समोर. हेची दान दे गा देवा तुझा विसर नवा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व गोड. नरगे मुक्ती धन संपदा संत संग रे गासला, गर्भवासी सुखे घालावे आभासी. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जगाची. सर्वांगी सुंदर शेंदुराची, कंठी झळके मान सावराची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती. जय देव जय देव रत्नागिरी पराती गौरी कुमरा. चंदनाची उटी कुमकुम केशरा, रे जडित मुख शोभतो बरा. झुणझुणती नुपुरे करणी गागरिया. जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना. दास रामाचा वाटा हे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव सत्राणे उड्डाण हुंकार वदनी, करे टळमळ भूमंडळ सिंधूर रंगणी. कराडिले ब्रह्मांड धागे त्रिभुवनी, सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी. जय देव जय श्री हनुमंता, कुंजेनी प्रसादे नाभे भूतांता. जय देव जय दुमदुमले पाताळे उठिला प्रभुशब्द, थरथरला धरणी धर्मानी दाखेद. कडाडिले पर्वत उडगण उच्छेद, रामी रामदासा शक्तीचा शोध. जय देव जय श्री हनुमंता, कुंजेनी प्रसादे नाभे भूतांता. जय देव झाली लोकांगण मंदिर चरणा, डोळ्याने पाहिलं रूप प्रेमे अलिंगन आनंद पूजन भावे ओवाळीन म्हणणावा. त्वमेव माता त्वमेव विद्या द्रविणं, त्वमेव सर्वं मम देव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिः करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति. आयुधं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेव हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्र भजे. हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. धर्माच्या करिता म्हास जगती, रामाने धाडियले. ऐसे जाणूनी राम भक्ती करिता, ऐश्वर्य हे लाभले. आता धर्मसख्या तुझ्या पुढती म्या, नम्रत्वतेने असे. इच्छा हो जशी मानसी करीतसे, हा देह तुझासे. जय जय रघु